दिवसांसाठी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं. कशा प्रकारे प्रतिसाद होता आणि काय काय नेमके मुद्दे होते? बाब अशी की 3 ते 5 ही वेळ भाजपच्या मुख्यालयामध्ये जनता दरबाराची होती, परंतु आता 2 तासापेक्षा जास्त कालखंड झाला. साधारणपणे 115 ऑथोराइज टोकन दिली होती. त्याच्यानंतर साधारणपणे 50-60 ज्यांचे टोकन नव्हते असे घटक पण त्या ठिकाणी आले. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातले विक्रमगड, डहाणू, तलासरी, मोखाडा या परिसरातल्या आदिवासींच्या काही समस्या, वनजमिनीच्या विषयीच्या समस्या, पालघर जिल्हा जरी असला तरी वसई पोलीस आयुक्तालय, भाईंदर आणि वसई विरार असं एकत्र आहे. त्या ठिकाणच्या काही लोकांवर जुलूम झाल्या, त्या सगळ्या बाबींवर ऑनलाईन सर्व घटकांशी मी बोललेलो आहे. म्हणजे मीरा भाईंदर वसईचे आयुक्त पांडे साहेबांशी बोललोय, उपायुक्तांशी बोललोय, काही ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टरांशी बोललोय, महापालिकेच्या आयुक्तांबरोबर, उपायुक्तांबरोबर, कल्याण, ठाण्यातले काही प्रश्न होते, रायगड जिल्ह्यातले होते, वन खात्यातले होते. एकूण समस्या निश्चितपणे आहेत, परंतु सकारात्मक भावनेतून लोकांच्या प्रश्नाकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन असल्यामुळे त्याच्यातून मार्ग निश्चितपणे निघेल. त्यासोबतच विदर्भातल्या प्रश्नावर सुद्धा वाघांचे जे काही हल्ले वाढत्या स्वरूपात दिसतात त्या दृष्टीने सुद्धा मंत्रालयात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याबद्दल काय सांगा? आता 6 वाजता माननीय मंत्री महोदय आणि सध्याचे आमचे प्रदेशचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांची आणि माझी संयुक्त एक बैठक वन विभागाच्या अनुषंगानं मंत्रालयात आहे आणि त्यामध्ये वाघ किंवा बिबटे आणि मानवामध्ये असलेला संघर्ष, त्याच्यातून बऱ्याच लोकांना जीवापासून मुक्त व्हावं लागलेलं आहे. या बाबतीमध्ये ते संघर्ष रोखले जावेत, कमी व्हावेत आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या पिकांची होणारी नासाडी आणि जीवितहानी टाळण्याकरता आज ACS वन होप म्हणजे वनबल प्रमुख यांच्या समवेत त्या परिसरातील विदर्भातील वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या सर्व गोष्टी कशा घडतील किंवा न होणार याची दक्षता घेण्याकरता त्या ठिकाणी विचार होईल. नाशिक निफाडमध्ये गायरान जमिनीत लाटण्याचा जो प्रकार आहे तो पुढे आलेला आहे. या संदर्भात आपल्यापर्यंत काही माहिती होती आहे आणि यामध्ये ज्या वारसदारांनी आहेत त्यांनीच आवाज उठवलेला आहे की ज्यांच्या पूर्वजांनी 1928 पासूनची त्या आधीपासूनची जमीन गायरानसाठी दिलेली होती त्याचा आता परस्पर व्यवहार आहे तो देखील केला गेला. नाही, गायरान हा विभाग खरं म्हणजे वन खात्याशी संबंधित नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे की गायरान जागा हा कुठल्याही पर्पजसाठी देण्यात येऊ नये. आता जर गायरान जागांवर जर का अतिक्रमण झालं असेल आणि शासनाच्या धोरणानुसार त्याचं जर डिमॉलिशन न करण्याची भूमिका असेल तर महसूल विभागाची जागा गायरानासाठी उपलब्ध करून द्यावी लागेल. वन खात्यात सुद्धा काही अशा ठिकाणी बांधकामं झालीत, वस्ती वाढलेली आहे, तर देशाच्या संपत्तीचा नाश न करता शासनाकडून अन्य ठिकाणी वन खात्याला जागा देण्याचे प्रस्ताव आहेत. तशा प्रकारचे प्रस्ताव स्वीकारले जातात. एक शेवटचा प्रश्न, महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले, लवकरात लवकर प्रभाग रचनेच्या संदर्भात कारवाई करा असं देखील कोर्टाकडनं सांगण्यात आलेलं आहे. ठाण्यामध्ये तुमची जनता दरबार होत होते, त्याला आता कशा प्रकारे प्रतिसाद आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यामध्ये काही संख्या त्याची वाढेल? जनता नाही, कशाला, जनता दरबार हा रुटीन प्रकार आहे. याच्यामध्ये निवडणुका आल्या काय, निवडणुका गेल्या काय, त्याचा काही संबंध नाही. जनतेच्या मनातल्या असलेल्या वेदना त्याच्यावर फुंकर मारणं, शक्य असेल तर त्या वेदना मुक्त करणं
यासाठी जनता दरबार आहे आणि तो चालू राहील. ठाणे आणि नवी मुंबईमध्ये भाजपची तयारी कशी सुरू आहे? नाही, भाजप महाराष्ट्रामध्ये सामर्थ्यानं त्या ठिकाणी पावलं टाकणार आहे. आता वरिष्ठ पातळीवर जे धोरण स्वीकारलं जाईल, युती महायुती, आणि उद्याला काही युती नसेल समजा तरी सुद्धा कार्यकर्त्यांचा लोकल लेवलवर जो सेन्स असेल, जर का व्यवस्थितपणे व्यवस्थापन झालं आणि सगळे एकत्र लढण्याची भूमिका झाली तर त्याच्यात काय कुठेतरी अट्ट करण्याची गरज नाही. मला वाटतं त्याच्यातून चांगले मार्ग निघतील. भाजप स्वबळावर लढण्यास सक्षम आहे. नवी मुंबई तर मी माझ्या नेतृत्वाखाली 95 पासून स्वबलावर लढली आणि स्वबलावरच जिंकलेली आहे. आता नवी मुंबईच्या व्यतिरिक्त नवी मुंबई फार छोटं शहर, तसं मुंबईच्या मानानं, ठाण्याच्या मानानं, पुण्याच्या मानानं छोटं शहर आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे सकारात्मकच आहे. कुठेही तंटा बखेडा नव्हता. एकमेकाला सांभाळून पुढे जायची निश्चित इच्छा आहे. परंतु कार्यकर्त्यांचा हिरमोड होणार नाही, कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल आणि ती घेतली जाईल. शहर ठाण्याची जबाबदारी देखील आपण पाहताय, परंतु ठाण्यामध्ये गुंडशाही किंवा गुंडगिरी वाढण्याचं प्रमाण आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळते. तर काही दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी गोळीबार देखील रस्त्यावरती काही राजकीय जे पक्ष आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील होताना पाहायला मिळते. कसं बघताय एकूणच संपूर्ण राजकीय आणि या ठाण्यात हिंसा वाढते, राजकीय हिंसा? हे बघा, बाब अशी आहे की हिंसा होणारं काही एकच शहर नसतं. महाराष्ट्रामध्ये आज इथे लॉ अँड ऑर्डर परिस्थिती चांगली आहे, पण अर्ध्या तासांनी काय होईल याचं शाश्वती कोण देऊ शकतो का? नाही देऊ शकतो. वाहतूक सुरळीत आहे, म्हणजे सगळ्या दोन्ही बाजूनी रस्ते व्यवस्थित, गाड्या चालतात. परंतु अचानक काही गोष्टी घडल्या तर वाहतूक जाम होते. म्हणजे याचा अर्थ लक्षात आला का त्या अवचित घडणाऱ्या काही घटना आहेत. शक्यतो राजकीय वैरातून अशा प्रकारच्या घटना घडू नयेत त्यासाठी निश्चितपणे प्रशासन सतर्क आहे आणि त्या अनुषंगानं नजर ठेवली जाईल. सर, एक शेवटचा प्रश्न, ठाण्यातली ही भाईगिरी दूर करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा? ती भाईगिरी आपोआपच दूर होणार आहे. अंधार हटवण्याची गरज नाही. उजेड घेऊन जा, अंधार आपोआपच जाणार आहे. चला.